आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा वहिनींचा फोन आला. घे आणि ऐक, वाड्यात काय झालं ना ते त्यासनी सांगू नकोस. आणि बघ फोन स्पीकरवर टाक. बारक्या रे, किती फोन केले तुम्हाला, तू उचलत का नाहीयेस फोन? कुठे गेलात, कधी परत येणार काही कळवलेलं नाहीये. किती जीवाला घोर लागलाय माहितीये. आणि सुंदर कुठे? अहो वय वहिनी, तुम्ही शांत व्हा. अहो ते काय झालं, फोन रिंगवर नव्हता, त्यामुळं फोन येऊन गेला ते कळलंच नाही. आणि सुंदर हाय माझ्या संगत, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही घरीच यायला निघालो. बरं ठीक आहे. बारक्या, थोडा प्रॉब्लेम झालाय रे. आपल्या घरी एकाच भाकरीचं पीठ होतं आणि तीही करपली. अरे आजच्या जेवणाची काही सोय होईल का, बघशील का प्लीज? वय वहिनी, माझ्या ओळखीचे आहे तिथं, मी तिकडे काय मिळतंय का बघतो. ठीक आहे. बरं ऐक ऐक, यातलं सुंदरना काही कळू देऊ नको प्लीज. त्यांना उगाच त्रास होईल. वय दादा हे घ्या आणि मला 8 वडापाव द्या. काय राव, मस्करी करता की काय? अहो 50 रुपयात फक्त 3च वडापाव मिळतील. हा काय? पण दादा, मी तुम्हाला 50 रुपयामध्ये 8 चुरापाव देऊ शकतो. हा चालेल की. द्या द्या, घे द्या. समद्यांचं जेवण करून झाले. तुला जेवायचं नाहीये का? अशीच बसून राहणार आहेस का? कामिनी, मी हात जोडते तुझ्या मोर, पर थांबव हे सगळं. अगं कशा पायी करती असे सगळं? काय मिळणार आहे तुला? का वागतीयस ग अशी? कामिनी बाळा, ऐक ना माझं. अगं तुझे वडील गेले ना, तेव्हा या घरानंच आधार दिलाय आपल्याला. आजच्या घडीला नवरा नसलेल्या एकट्या बाईनं पोरीचं सांभाळ करणं लई अवघड गोष्ट आहे बघ. अगं जग लई वाईट आहे. आपण दोघे बी ना वाऱ्यावर पडलो असतो आणि मग या जगानं वाटेल तसा फायदा करून घेतला असता बघ आपला. पण वहिनीमुळं, या घरामुळं सुरक्षित आयुष्य जगलो बघ आपण.
अगं त्या उपकारांची तरी जाण ठेव ग. आणि हे वागणं थांबव भाई आता. मला ना लय शहाणपणा शिकवू नकोस. आणि त्यांच्या उपकाराखाली ना तू अशी. मी नाही मानत त्यांचा उपकार बिपकार. मी आज जशी त्यांना मदत केली असेल तशी जर परत मदत केली तर माझ्या एवढं वाईट कोणी नसेल सांगून ठेवते. तुला या घरातून काढून टाकीन आणि विसरून जाईल की तू माझी आई आहेस. कामने, नकोय मला. काय जेवायला नाही दिले प्रेमाने ताट, धुवायला दिले. स्वच्छ धुवून ठेव. हे घ्या, हे माझं आजचं बक्षीस. बक्षीस? आणि ते कोणी दिलं? अहो त्याचं काय झालं, म्या आणि बारक्या एका वडापावच्या गाडीजवळ उभं होतो बघा. आणि ना तिथे एक माणूस आला वडापाव खायला, आणि त्यानं त्या माणसाचे समजे पैसे घेऊन धूम टोकली बघा. अरे देवा. मग मग काय, तो माणूस ओरडायला लागला चोर 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 म्हणून. मग म्या आणि बारक्या ऐकतोय होय, आम्ही गेलो त्या माणसाच्या मागे. होय की नाही बारक्या? हा हा वय वय वय. मग आम्ही गेलो की, आम्ही दोघं बी त्याच्या मागं गेलो. हा, त्याला असा मानगुडीला धरून आणला आणि त्याच्या समोर उभा केला बघा. म्हणून त्याने हे बक्षीस दिलं आहे. हा, आणि दाखवला कोल्हापुरी इंगा. हा म्हणजे तुम्ही त्याला मारलं? हा, मग सोडतोय का त्याला? अहो भुकेसाठी केलं असेल हो. पोटासाठी असं चुकीचं वागतात लोक. बरोबर आहे तुझा अक्षरा. सुंदर, अरे उपाशी असणार तो बी. त्याला विचारायला पाहिजे होतस, कुठला हाय तो, त्यानं असं का केलं. आणि त्याच्या माग त्याच्या कुटुंबात बी कोणी उपाशी असलं म्हणजे. हा म्हणजे ते राहूनच गेलं बघा. बरं चला, आता बोलण्यात जास्त वेळ नको घालवूया, लय भूक लागली आहे. हा, तुम्ही सुरुवात करा, मी पाणी घेऊन येतो. हा, घ्या घ्या. बघ, देवी आईची कृपा आहे. बाईकडे लक्ष दे की. काय रे बारक्या, काय झालं? हे काय नाही, पावाकडे लक्ष दे म्हणलं, नाहीतर मी एकटाच संपून टाकीन सगळं. हा, असं कसं तू समजो खाऊन टाकशील? म्या बी आहे की, म्या खाणार आहे. हा, घ्या की आई, पाहुणा एकदम ताजी ताजी आहेत. तुम्ही करा सुरुवात, मी पाणी घेऊन येतो. वय वय. बारक्या, आई थांब, आधी सुंदरला दे. आणि इकडे.
हे तू घे. आई तुम्ही घ्या आधी. घे आधी तू, मी घेते. मला कळते तुमची मानसिकता. जे मला वाटतं ते तुम्हाला वाटलंच पाहिजे असं काही नाहीये ना. फक्त एक गोष्ट सांगू, मला इतकंही पर्क करू नका. असं अवघडल्यासारखं वागण्यापेक्षा मोकळेपणाने वागा ना, तुम्हाला बरं वाटेल. चला, खूप उशीर झालाय, तुम्ही विश्रांती घ्या आणि शांत झोपा आता. हा, मला माझ्या प्रेमावर पूर्ण भरोसा आहे. काळजीपोटी आणि प्रेमापोटी तुम्ही नव्याने माझ्या प्रेमात पडाल. लय त्रास झालाय भावाला, पण वहिनीने लेप लावला तर आता कमी झालं असेल दुखणं. हे अगं काय चाललंय तुझं? कामिनी म्हणतात मला. वादळ आहे वादळ, असंच हादरवून सोडते एकेकाला. काय चाललंय हे? डोकं थाऱ्यावर हाय ना व? अहो, काय चाललंय अगं हे? इतकं नीचपणाने कसं वागू शकतेस तू? अय, मोलकरणीनी मालकिनीशी इतक्या मोठ्या आवाजात बोलायचं नाही, एवढं कळत नाही तुला? का आता कसं वागायचं सांगावं लागल. मालकीण असाल तुमच्या घरी, इथे नाही. वय, हे आमचं घर आहे, इथं तुझं काही चालू देणार नाही. आणि परत इथं पाऊल टाकलंस ना तर बघच, निघायचं बघा. ए, हाफ चड्डी, तुझी उंची नाही माझ्या समोर थांबायची आणि आवाज लय उंच जायला लागला रे तुझा. मान खाली करून बोलायचं, हाईट कम फाईट जादा करायचं नाही कामिनी समोर, नाहीतर निघ म्हणलं ना तुला. काय करताय? सुंदर वाचू. अहो काय करताय? सोडा की त्याला. अहो सोडा, काय करताय? सोडा त्याला खाली. खाली सोडा. काय करतेस तू? वागण्याला काही ताळतंत्र आहे की नाही? इतकी लाज सोडून वागणार आहात का?
कसली एवढी मी जासी का माणुसकीच सोडली? ते कसं आहे ना, आता समधी पॉवर माझ्या हातात आली आणि ते इंग्रजीत म्हणतात ना, ग्रेट पॉवर ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. तसं आता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी माझी है ना. मला लय काळजी आहे तुमची, म्हणून दे रे. काल रात्री उपाशी झोपला असाल ना, आणि कधी नव्हे ते तुमचा बिनकामाचा बैल बी राबला काल. मला लईच काळजी वाटत होती तुमची, म्हणून आणले. लाडू नाही केलेत त्याचं, पण असं चालेल ना तुम्हाला? ते काय ना, आज सूर्यवंशींकडून समद्या जनावरांनी आणि गड्यांनी अन्नदान आहे. खबरदार माझ्या नवऱ्याचा अपमान केलास तर. जेवढं बोलतेस आणि बोललीस ना तेवढं पुरेस आहे. अगं काहीच कसं वाटत नाही तुला? यांनी हे सगळं ना आमच्या पोटासाठी केलंय. त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलंय आणि ज्यांनी आमचं पोटही भरलंय आणि मनही. माझ्या नवऱ्याची ताकद काय आहे हे तुला आतापर्यंत कळलंच असेल. अन्नपूर्णा देवी, आज आमच्याकडून जो तुझा अपमान झालाय त्यासाठी मी हात जोडून तुझी माफी मागते. आज तू जो काय अन्नाचा अपमान केलास ना त्याची शिक्षा तुला मिळेलच. हे जे काही वागतेस ना त्याने तू सूर्यवंशी घराण्याचं नाव धुळीला मिळवतेस, एवढं लक्षात ठेव. आणि तो कधी येणारही नाही. आईंनी आजपर्यंत सूर्यवंशी घराण्यात जे काही स्थान मिळवलंय, मान सन्मान स्वाभिमान मिळवलाय ना, तो तू इतकं वैभव मिळूनही कधी मिळवू नाही शकत. अगं त्यांच्याकडून सगळं उरबाडून घेतलंस तू, पण त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि स्वाभिमान तुला कमवता आला नाही. आणि तो कधी येणारही नाही. अन्नदानाचा खूप अहंकार आहे ना तुला. मी माझ्या घरी जेवायला आमंत्रण देते तुला. ये, मग तुला अन्नाचं मोल काय असतं ना ते कळेल. तुमच्या या स्वाभिमानाचा गळा घोटल्याशिवाय ना मी बी शांत बसणार नाही. चला रे. अहो तुम्ही कसला तिच्या नादी लागलात? हा अहो तिला काय बी बोललं ना तरी पालत्याकडे पाणीच बघा. नाही सुधारणार ती. उलट तुम्ही बोललेल्या एक एक शब्दाचं उत्तर काढील. काय करायचं ते करू दे तिला, पण माझ्या समोर माझ्या नवऱ्याचा अपमान करणार असेल तर ते मी सहन नाही करणार. हो आई, तुम्ही जरा अक्षराला समजून सांगा की. हो ती कामिनी लय डेंजर बाई आहे बघा. आणि आता आपला हात दगडा खाली आहे. ती त्याच दगडानं आपला ठेचा बी कमी करणार नाही. आता आपल्या समजासनी जपून राहणं गरजेचं आहे.
तुम्ही जरा त्यासनी समजून सांगा की ते हे असं तडकाफडकी बोलणं आपल्यासाठी लय घातक आहे बघा. हा, इथून असं सरळ वरच्या अंगाला गेलं की बन्याचं दुकान, तिथनं सरळ गेलं की वडेवाले काका, आणि तिथनं सरळ खालच्या अंगाला गेलं की सूर्यवंशी वाडा, आणि तिथनं तिथून तिथून डाव्या अंगाला देऊळ आहे. नाही, वड्याची गाडी आहे. नाही काही हवं होतं का? होय. नाही ते आई आणि बारक्यात दिसत नाहीत कुठं. ते कुठं बाहेर गेलेत का? हो, देवळात गेलेत, आत्ता येतील. हा, बरोबर. असं नाही करून चालणार, हे चुकीचं आहे. नाही बघायचं तिकडं. हे सुंदर, अरे असं घोड्याला झापड लावल्यावर आणि का चालतोय? हा, अहो आई, तो मी आईचं नकाशा काढलाय बघा, रस्ता काढण्यासाठी. तोच लक्ष जण आठवत होतो. हा, तुझं मुद्दाम दुर्लक्ष का होत होतं? ए, तसलं काय बी नाही. ए, तसं काय नाही का, बस. आलात तुम्ही? मी तयार आहे, आपण निघूयात. होय, पण आधी परसात तर घे. तुला मी भरवते. चल निघूया. अहो, तुम्ही घरीच थांबा, घरीच विश्रांती घ्या. हाताला लागले विसरू नका. काळजी घ्या. असं काय बघतोयस? काय होतं डाव्या अंगाला? काय होतं? चांगलंच राहिलं असेल ना डोक्यात? अक्षरा होते. हा? ए बारक्या, ते बघ डाव्या अंगाला देऊळ आहे. हा, अरे बघ खरंच देऊळ आहे. हा, अरे एकदा मनापासून केलेलं प्रेम आहे, कमी थोडीच होणार आहे. बाबा, कधी येणार आहे अश्विन? कामिनी सांगत होती की पोलीस त्याला सोडत नाहीयेत, पण तुम्ही जरा लक्ष घातलं तर. म्हणजे तुमची ओळख आहे ना पोलिसांशी. ए, फुकटचा बोळका दाखवू नकोस. तूच फाटक्या नशिबाची आहेस. तुझ्याचमुळे अश्विन गेलाय तिथे जेलमध्ये सडायला. आई, मी काय केलंय? होय, तूच कारणीभूत आहेस. तुझीच बहीण आहे ना ती अक्षरा. तुझ्याचमुळं तर तिने हा डाव रचला आहे. अश्विन एका चांगल्या मुलीच्या प्रेमात असता ना, तर आता त्याचा संसार सुखाचा असता.
तुझ्याशी लगीन केलं आणि पार त्याच्या आयुष्याचा सत्यानाश झालाय. असं का बोलताय आई? माझं प्रेम आहे हो अश्विनवर. अहो, माझा जीव की प्राण आहे तो. जीव की प्राण, वा. एवढाच जीव की प्राण असतं ना तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तू तुझ्या बहिणीच्या जीवावर उठली असतीस आणि काय बी करून त्याला सोडवलं असतंस तू. आता हिच्या तोंडाचा पट्टा थांबला नाही ना तर अश्विनचं तुझ्यावर प्रेम नव्हतं असं बी बोलून जाईल ही बया. ही शर्वरीच आता आपलं शस्त्र आहे. हिच्यासाठीच अक्षरा अश्विनला सोडून आणल. तुम्ही दोघींनी मिळून ना या घराची तर पूर्ण वाट लावली आहे. आणि तू माझ्या अश्विनच्या आयुष्याची. अगं पनवती आहेस तू, पनवती. बस कर आता. असं एकमेकांनी दोष देऊन अश्विन सुटणार आहे वय. अगं तुला तरी समजायला पाहिजे होतं. अरे तू काय सांगते तिला बहिणीच्या जीवावर उठून वगैरे. हे बघ, अक्षराच्या जीवावर उठून नाही तर तिला समजावून तिच्याशी हात मिळवणी केली ना तर अश्विन सुटणार आहे. मी त्या भिकारणी पुढे नाक घासायचं जमणार नाही. आणि तुम्ही काय केलं हो इतके दिवस? हे बघ, म्या माझ्या परीनं समद्यासनी पैसे चारून ओळख काढून समजा करून झालंय माझं. हातात काही बी लागत नाही. समदेजण एकच पर्याय सांगतात, अक्षरा. नाही म्हणलं तरी एक पर्याय बाकी अजून. कामिनीने जर मनावर घेतलं तर ती अश्विनला सोडू शकेल. पण आता तिच्या मनात आणि हातात काय बी नाही असंच दिसायला लागलंय. आता या समध्यात मला एकच आशेचा किरण दिसतोय. अक्षराला समजून जर तिनं केस मागं घेतली तरच अश्विन घरात परत येऊ शकेल. नाही घेणार ते केस मागे. जिने स्वतःच्या बहिणीच्या संसाराचा विचार केला नाही, स्वतःच्या फायद्यासाठी सगळं खापर अश्विनवरती फोडलं, ती आता काय आमचा विचार करणार आहे? मी तिच्या पुढे हात जोडणार नाही. नमस्कार नमस्कार. राम राम राम. आले का सगळे? हा, आता हे काय नवीन फॅड म्हणायचं? कोणी मदत केली होती का मॅडमला? नाही, मला तर वाटत नाही असं. अहो पण यांचा काय भरोसा? वय काय बी कारण सांगून जमिनी हडपतील. हो मंडळी, मला माहित आहे तुमच्या मनात लय काय काय प्रश्न आहेत, समस्या आहेत. ह्यानं तुमच्या मनात काहूर माजीवलंय. पण या सगळ्याचं उत्तर मी एका मिनिटात देतो. हा तुम्हा सगळ्यांना इथं बोलवण्याचं उद्देश, एकमेव उद्देश म्हणजे वन अँड ओनली कारण एवढंच आहे की या सूर्यवंशी घराण्याचे नवे सावकार इथे येणार आहेत. त्यासनी तुम्हा लोकांना म्हणजे मार्केटमध्ये काम करणाऱ्या तुम्हा लोकांना समोर समोर बघायचंय म्हणून त्यांनी तुम्हाला इथं बोलवलंय. आता ते कोण आहेत, काय आहेत हे तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. हा येऊ का? बोला फुलाला घाट आल्याच तुमच्या नव्या मालकीन.
मी कामिनी